वेलकम टू माय चॅनल सिम्पल मॅथ्स. आपण 7th स्टँडर्डचा LCM आणि SCF हा जो लेसन याच्यामध्ये आपण LCM बघतो आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे LCM बघितले होते ते टेबल्स लिहून LCM काढले होते. आता आपण प्राईम फॅक्टर्स काढून LCM कसा काढायचा बघायचा. मुलांचा ह्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं. मुलांना थोडंसं कन्फ्यूज असतात मुलं की LCM काढताना काय. तर मी इझी मेथड तुम्हाला सांगते, माझ्याकडून सांगायचा प्रयत्न करते इझी मेथड. तर पहिले आपल्याला प्राईम फॅक्टर्स जे आपण एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं प्राईम फॅक्टर्स कसे काढायचे. तर इथे आपल्याला प्राईम फॅक्टर्स काढायचे 12चे प्राईम फॅक्टर्स येतात 2 × 6, 2 × 2 × 3. हे झाले 12चे फॅक्टर्स. 3 हा प्राईम नंबर असल्यामुळे आता तो पुढे डिवाइड होणार नाही. दुसरा आहे 15चे प्राईम फॅक्टर्स आहेत 3 × 5 = 15. इथे सुद्धा 5 हा प्राईम नंबर असल्यामुळे इथे आता 15चे फॅक्टर्स पडणार नाहीत. आता आपल्याला या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर्स काय आहेत ते बघायचं आहे. कॉमन फॅक्टर कोणता आहे या दोघांमध्ये तो बघायचा आहे. आता जी लास्ट स्टेप असते ही लास्ट स्टेप आहे आणि ह्याला एकच स्टेप असल्यामुळे हीच लास्ट स्टेप आहे. तर या दोघांमध्ये कॉमन बघायचं आहे. हा 3 कॉमन आहे म्हणून इथे आपल्याला कॉमन फॅक्टर घ्यायचा आहे 3. आता आपल्याला जेव्हा LCM काढतो तेव्हा कॉमन फॅक्टर आणि जे बाकी उरलेले फॅक्टर्स असतात तेही घ्यायचे असतात LCMमध्ये. तर आपल्याला पहिले हा कॉमन फॅक्टर आहे तो घ्यायचा. नंतर या 12च्या फॅक्टर्समध्ये किती उरले, तिथे 2 वेळा 2 उरलेले आहेत, ते 2 वेळा 2 घ्यायचे. आणि या 15च्या फॅक्टर्समध्ये 5 राहिलेत तर ते 5 घ्यायचे. अशा प्रकारे या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला LCM मिळतो. 3 × 2 = 6, 6 × 2 = 12, 12 × 5 = 60. अशा प्रकारे आपल्याला ह्याचा LCM मिळाला आहे 60.